नमस्कार, मैं मानवी ठाकुर। आप देख रहे हैं न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस। आज की कुछ खास खबरें। गढ़चिरौली चारमोसी हरणघाट मार्ग की बदहाली स्थिति, आए दिन हो रहे हादसे, विद्यार्थियों और मरीजों को हो रही भारी परेशानी के विरोध में प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए आजाद समाज पार्टी और कांग्रेस पार्टी की ओर से भेड़ाला में जोरदार चक्का जाम आंदोलन किया गया। आंदोलन का नेतृत्व आजाद समाज पार्टी के प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिला अध्यक्ष राज बंसोड तथा कांग्रेस के चारमोसी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत ने किया। आंदोलन में आसपास की जनता बड़ी संख्या में मौजूद रही, जिसमें विद्यार्थियों की उपस्थिति भी खास रही। विद्यार्थियों ने आरोप लगाया कि उन्हें स्कूल जाने के लिए भारी मशक्कत करनी पड़ती है और कांग्रेस के तालुकाध्यक्ष प्रमोद भगत ने कहा कि यदि प्रशासन ने थाथर माथर काम किया तो हम चुप नहीं बैठेंगे। वहीं आजाद समाज पार्टी के जिलाध्यक्ष राज बंसोड ने कहा कि सड़क पर गड्ढों के कारण कई हादसे हो चुके हैं और आम जनता की परेशानियां बढ़ रही हैं। जिलाधिकारी द्वारा सड़क मरम्मत के आदेश दिए जाने के बावजूद प्रशासन गहरी नींद में सोया है और उन्होंने चेतावनी दी कि अगर 10 दिनों के भीतर सड़क दुरुस्ती का काम पूरा नहीं हुआ तो चारमोसी में हजारों की संख्या में महा आंदोलन किया जाएगा। आवाज दो! आवाज दो! हमारी मांगे पूरी करो! हमारी मांगे पूरी करो! व्यक्त करतो, तुम्हाला जे काही त्रास उद्भवत आहे त्याच्याबद्दल मलाही कळतंय, पण काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही देखील समजून घ्या काय झालेलं आहे काय नाही। तुम्ही आता सांगितलं की जे काही आहे नवीन काम मंजूर झाले, आम्हाला त्याच्याबद्दल काहीही शंका नाहीये, मान्य झालं। असं आहे की आपल्याकडे पावसाचं प्रमाण पण जास्त आहे। तुम्ही रस्ता जर बघितला, रस्त्याची लेवल आणि शेतीची लेवल एकसारखी आली आहे, तुम्ही हे तरी मान्य करताय। ज्या वेळेस आपल्या शेतामध्ये पाणी दिलं जातं ते सर्व पाणी जे आहे ते रस्त्याच्या खाली जातं, त्याचा परिणाम फक्त तांत्रिक बाबी जे आहेत ना, थोडं आपण समजून घेऊ, त्याच्यानंतर मी तुमच्या विषयाला हाल करतो। सर, ऍक्च्युली 2 वर्ष अगोदर तो काम करण्यात आला होता। एक महिना दर्जाचा असताना त्यांचा बिल पूर्णपणे कसा निघाला आणि कशा पद्धतीने ते लक्षात घ्या, काम पूर्ण झालेलं आहे 2 वर्ष अगोदर, 2 नाही 1 वर्ष मागच्या वर्षी केलं 4 कोटी 2 वर्ष नंतर त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, पुढचा जो प्रकार आहे EN पाटील त्यांच्या प्लांटच्या समोरचा जो आहे त्या कामाला आपल्याला मला वाटतं 3.5 वर्ष याला 1 वर्ष, तेव्हा तिथं पाणी थांबलेलं होतं, हे तुम्हाला माहिती आहे। डाऊन पोर्शन आहे, वैनगंगेचं बॅकवॉटर आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, रस्ता खालून सडलेला आहे, त्याचा परिणाम काय होतो, वेळोवेळी रस्त्यामध्ये खड्डे पडतात। हेच आम्ही तांत्रिक बाबी वेळोवेळी मान्य करून तिथे मांडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर कन्सल्टंट लावून आपण पूर्णपणे याचं सर्वेक्षण केलेलं आहे। त्या सर्वेक्षण वरूनच त्याच्यानंतरच कॉन्क्रीट रोड करायचं ही शासनाची आपण भूमिका शासनासमोर देखील मांडलेली आहे, शासनाने ती मान्य केलेली आहे। मी तुम्हाला वारंवार तेच सांगण्याचा प्रयत्न करतो। आज की खबरों में बस इतना ही। देखते रहिए न्यूज 24 फर्स्ट एक्सप्रेस।